एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊत यांचा मोठा दावा. दिल्लीमध्ये अहमद पटेलांना भेटलेही होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान. नाना पटोलेंच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा. शरद पवारांनी झिडकारला प्रश्न. सत्तेचा गैरवापर करून कोणी धार्मिक तेढ निर्माण करतंय का बघा असाही सरकारला सल्ला. पटोलेंची ऑफर ऐकून माझी तर वाचाच गेली आहे. खासदार संजय राऊतांची टीका. तर पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू. राऊतांची प्रतिक्रिया. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याचीही केली मागणी. शिवाजी विद्यापीठाच्या नामाविस्ताराला विरोध. अधिसभेमध्ये स्थगन प्रस्तावावरून गोंधळ तर जोरदार घोषणाबाजी. महाराष्ट्रामध्ये पोक्सोची तब्बल 42,000 प्रकरणं प्रलंबित. आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती उघड. तर 30 पैकी केवळ एक विशेष न्यायालय काम करत असल्यानं खटले पडून. गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये आजपासून 2 रुपयांची वाढ. गायीचं दूध प्रतिलिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपयांवर. जळगावात शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर. तर आठवडाभरात चांदीच्या दरातही किलोमागे 8,000 रुपयांची वाढ. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार आज वुमन्स प्रीमियर लीगची फायनल. तिसऱ्यांदा फायनल गाठलेल्या दिल्लीला पहिल्या विजेतेपदाची आस. तर मुंबई इंडियन्सचा दुसऱ्या विजेतेपदावर डोळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.